हा बाळांनो, आपण पोएम घेतले आपण 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता याच्यानंतर काय करणार आपण? तर याच्यानंतर आपण आपली ब्लँक नोट्स काढणार. ती कोणती? ब्लँक नोट्स नंबर 1 काढायचे. ब्लँक नोट्स नंबर 1 काढायचे आणि काढून 1.3 या पोएम वरची जी काय ऍक्टिव्हिटीज आहे, जे काय स्टांजाज आणि अप्रिशिएशन ऑफ द पोएम क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारतात ना, त्याची तयारी आपल्याला करायची या पोएमवर आधारित. तर चला काढा मग आपली ब्लँक नोट्स नंबर 1 आणि पेज नंबर 80 पेज नंबर करायचे. तिथं 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट दिलेला आहे आणि त्या पेजवर बाळांनो फॉर स्टांजा. तरी बाळांनो स्टांजा मध्ये जेवढे तुम्हाला हार्ड शब्द आहेत ना, ते हार्ड शब्द इथे लिहून घ्यायचे आणि त्याचा उच्चार इथे लिहायचे आणि त्याचा मराठी अर्थ इथं तुम्हाला लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर फॉर क्वेश्चन, त्या प्रश्नावर प्रश्नामधले हार्ड शब्द येत नाही इथं, त्याचा उच्चार, त्याचा मराठी अर्थ. आणि आन्सर मधले जे अवघड शब्द आहेत ते इथे लिहायचे, त्याचा उच्चार इथे लिहायचे आणि त्याचा मराठी अर्थ इथे लिहून घ्यायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला हे कॉलम दिलेला आहे. आता आपण बघा आता पुढे 81 पेज नंबरवर बघा. आता इथे दिलेलं आहे त्या ठिकाणी स्टांजाज. जसं बोर्डामध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघितलेला आहे. त्या क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये स्टांजा असतोय 5 मार्काला, है ना बाळांनो. तर या पोएमवर आधारित बोर्डाप्रमाणेच आपण स्टांजाज काढलेले 3 स्टांजाज या पोएमवर काढलेत, महत्वाचे जे की बोर्डामध्ये पडू शकतात अशा प्रकारचे. तर पहिला स्टांजा आपण पाहूया. पेज नंबर 81 ब्लँक नोट्स नंबर 1 पेज नंबर 81 स्टांजा नंबर 1 बाळांनो. तर या ठिकाणी बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच दिलेला स्टांजा काळजीपूर्वक वाचा. हा दिलेला जो स्टांजा आहे ना बाळांनो, काळजीपूर्वक वाचून दिलेली कृती पूर्ण करा. दिलेली कृती काय करा? पूर्ण करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बाळांनो पहिलं बघा काय म्हणले ते A1. बाळांनो इथं सुद्धा A1 ला किती मार्क्स असतात? 2 मार्क असतात. स्टांजा 5 मार्कासाठी असतोय. A1 ला 2 मार्क आहेत, A2 ला 2 मार्क आहेत आणि A3 ला 1 मार्क आहे. असं बोर्डाच्या नियमाप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. तर पहिलं ब्लँक बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेच्या माध्यमातून, दिलेल्या स्टांजाच्या माध्यमातून दिलेली जे अपूर्ण लाईन आहे ते लाईन पूर्ण करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पहिला सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स अ सॉ मून्स ऑफ लाईट फ्रॉम. म्हणजे त्या छोट्याशा कवीला त्या ठिकाणी डॅश पासून ते डॅश पर्यंत चंद्रप्रकाश पेरायचे. तर कुठून कुठेपर्यंत पेरायचे बाळांनो? तर इथं दिलेलं आहे बघा का, फ्रॉम द सिटी टू माय विलेज असं म्हणलंय. फक्त माय हा शब्द काढायचे. द सिटी फ्रॉम द सिटी टू विलेज, VILLAGE, फ्रॉम सिटी टू विलेज. हे घेतलं. पहिलं वाक्य क्लिअर झालं. नंबर 2, अकॉर्डिंग टू द चाइल्ड. त्या लहान मुलाच्या मताप्रमाणे, म्हणजे मूल कोण बाळांनो? कवीच, पोएट. अकॉर्डिंग टू द चाइल्ड, द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. आता वाक्य पूर्ण करायचे आपल्याला. फुल ऑफ ओका, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे लिहून घ्यायचे. स्नेक्स, SNAKES, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, SCORPION, स्कॉर्पियन्स. हे A2ची ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली बाळांनो. आता आतमध्ये स्टांजा असतोय. आतमध्ये काय असतोय? स्टांजा दिलेला असतोय. हे बोर्डाच्या नियमाप्रमाणे आहे. स्टांजाच्या नंतर ना खाली A2चा प्रश्न असतोय. खाली काय असतो बाळांनो? A2चा प्रश्न असतोय. बघा A2 ला किती मार्क येतो? A2 ला सुद्धा 2च मार्क आहे तो. हा, तर A2 मध्ये काय म्हणले? व्हॉट डज, जरा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, ते डज, DOES मला दुरुस्त करून घ्या बाळांनो. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. कवीला चंद्राकडून काय घ्यायची इच्छा आहे? कवीला चंद्राकडून काय घ्यायची अपेक्षा आहे आणि का?
तर आपण जर विचार जर केला तर बाळांनो काय कवीला चंद्राकडून चंद्रप्रकाश घ्यायचे आणि ती कशासाठी की खेडेगावापासून ते शहरापर्यंतचा रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी तो चंद्रप्रकाश पेरायचे जेणेकरून त्याचे वडील घरी लवकर आले पाहिजे. हे याचं उत्तर आहे. तर लिहून घेऊ आपण द पोएट wants basketful BASKET basketful of moonlight from the moon आता why म्हणलेलं आहे पुढे because 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 he wants to saw it both sides of the path path from city to his village. So that his father comes early to tell him fairy tales. असा आन्सर घेतलं बाळांनो आपण. काय उत्तर दिलं आपण द पोएट वॉन्ट बास्केट ऑफ मूनलाइट फ्रॉम द मून कवीला चंद्राकडून चंद्रप्रकाश टोपलीवर चंद्रप्रकाश पाहिजे बिकॉज ही वॉन्ट टू सॉ इट बोथ साइड्स ऑफ द पाथ फ्रॉम सिटी टू हिज विलेज कारण तो घेतलेला चंद्रप्रकाश त्या रस्त्यापासून खेडेगावापासून ते शहरापर्यंत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला पेरायचे. सो दॅट त्याच्यामुळं हिज फादर कम्स अर्ली टू टेल हिम फेरी टेल जेणेकरून त्याचे घरी वडील लवकर येतील आणि त्याला परिकथा सांगतील म्हणून अशा प्रकारचं आपण इथं आन्सर घेतलेलं आहे. बाळांनो व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोट्स मध्ये व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून घ्या. बाळांनो या ठिकाणी घाई गडबड करायची गरज नाही. ते या ठिकाणी तुम्ही लेक्चर स्टॉप करू शकतात. फंक्शन आहे तुमच्याकडे स्टॉप करा व्यवस्थित लिहून घ्या आणि पुढे आणखीन कंटिन्यू तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आता नेक्स्ट आता बाळांनो A3 चा प्रश्न बाळांनो या ठिकाणी स्टँजावर क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये जे काय स्टँजा असणार बाळांनो ते 5 मार्काला असते आणि 5 मार्कापैकी A3 ला 1 मार्क आहे. A1 ला 2 मार्क A2 ला 2 मार्क आणि A3 ला 1 मार्क 2 2 1 असं 5 मार्क आहेत. तर बाळांनो इथं पोएटिक डिवाइस A3 मध्ये ना बाळांनो पोएटिक लँग्वेजवर आधारित प्रश्न असतो. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स राइम स्कीम फिगर ऑफ स्पीच अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी बघूया काय म्हणलं राईट डाऊन फ्रॉम द स्टांजा डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग. तर बाळांनो या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय वर्णन करणारे शब्द. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय वर्णन करणारे शब्द. आता वर्णन म्हणजे करणारे शब्द म्हणजे काय बाळांनो हे पेन आहे युजफुल पेन स्मॉल पेन स्ट्रॉंग पेन इम्पॉर्टंट पेन या पेन बद्दल जेवढे काही शब्द वापरले ना ते सर्व डिस्क्रायबिंग वर्ड झाले अशा प्रकारचे. मग इथे काय म्हणले का मूनला काय वर्ड स्मॉल मून म्हणलेलं आहे बाळांनो स्मॉल. रूट टफ रूट म्हणलं TOUGH टफ रूट. विलेजला होल म्हणलेलं आहे होल विलेज सर्व संपूर्ण गाव. बास्केट्स टू बास्केट्स असे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत बाळांनो. आता पुढे येतो पिक आउटचा अर्थ काय बाहेर काढा. पिक आउटचा अर्थ काय बाळांनो बाहेर काढा. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन. तर बाळांनो अलिट्रेशनचं एक एक्झाम्पल आणि रिपिटेशनचं एक एक्झाम्पल काढा म्हणलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो अलिट्रेशन म्हणजे काय रिपिटेशन म्हणजे काय. तर पहिल्यांदा आपण अलिट्रेशन म्हणजे काय समजून घेऊ. अलिट्रेशन म्हणजे काय बाळांनो एकाच लाईन मध्ये लक्षपूर्वक ऐका एकाच लाईन मध्ये असे 2 शब्द आलेले असतात त्या दोन्ही शब्दाची सुरुवात समान उच्चाराने झालेली असते. समजतंय. रिपीट
एकाच लाईन मध्ये असे दोन शब्द आलेले असतात, त्या दोन्ही शब्दाची सुरुवात समान उच्चारानं झालेली असते. तात्पुरतं लेटरनं जरी म्हटलं तरी हरकत नाही. तर आपण जर बाळानं बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं ना, तर या ठिकाणी आपण बघू एक्झाम्पल, आपण स्टँजाकडे जाऊया. या ठिकाणी स्टँजाकडे जाऊ आपण. हा, तर बाळानं या ठिकाणी असे एखादी लाईन ओका, इथं बास्केटफुल और टू बास्केट्स फुल, बास्केटफुल और टू बास्केट्स फुल, ओका 3 नंबरची लाईन. बास्केटफुल च बी आणि बास्केटचं बी बरोबर आहे, म्हणजे लाईन नंबर 3, लाईन नंबर 3 असं या ठिकाणी येईल. या ठिकाणी तर बास्केट्स BASKETFUL, बास्केटफुल और टू बास्केट BASKETS, बास्केट्स फुल. बघा काय इथं बास्केट्स एकच लाईन आहे. एकाच लाईन मध्ये असे इथं दोन शब्द आहेत. एकाच लाईन मध्ये दोन शब्द आहेत इथं, हे एक आणि हे एक. या सुरुवाती बी आणि इथे बीनस सुरू झालेली आहे, बीनस, म्हणून हे इथं अलिट्रेशन झालेलं आहे. आता रिपिटेशनची माहिती घेऊ आपण. रिपिटेशन म्हणजे काय बाळांनो, एकाच लाईन मध्ये असे दोन शब्द आलेले असतात. एकाच लाईन मध्ये एखादा शब्द रिपीट आलेला असतो. एकाच लाईन मध्ये एखादा शब्द रिपीट आलेला असतो, त्यावेळेस तिथं अलिट्रेशन होत असते. तर बाळांनो बघूया आपण इथं, आपण बघूया ओका इथं स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. ओका इथं जर बघितलं ना आपण बाळांनो, स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. ओका इथं स्मॉल स्मॉल एकच लाईन आहे, इथं स्मॉल इथं स्मॉल, हा शब्द रिपीट इथं आला म्हणून इथं अलिट्रेशन, इथं रिपीटेशन आहे बाळांनो. काय आहे? रिपीटेशन आहे. म्हणून आपण स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट घ्या. स्मॉल 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 मून ऑफ लाईट, बरोबर आहे. एकाच लाईन मध्ये बाळांनो या ठिकाणी हा इथं आणि हा एकाच लाईन मध्ये स्मॉल स्मॉल हा शब्द रिपीट आलेला आहे म्हणून इथं रिपीटेशन आहे. पहिला स्टांजा इथं आपला संपलेला आहे.